हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आज आम्ही चालून चपराळा आणि मार्कंडाले हनुमानजीचे आणि महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. हे माझी नानी वे जरा जास्तच वयाची आहे, पण तरी बी आमच्या मागे लागली, येतो ना म्हणून. मग गेले पण बसून आम्ही निघालो भोरकन. मग जाता जाता आम्हाला लागली चहा. तिथं लपता आम्ही चहा बिया पिलो नाही. माझी बहीण मला चिप्स घेऊन आणून दे म्हणत होती. मग आम्ही चिप्स वगैरे घेऊन समोर जात होतो. तर रस्त्यामध्ये जाता जाता हे माझी मोठी बहीण माझ्या नानीची ॲक्टिंग करून दाखवत होती ना, गोटा गाटा काहीतरी म्हणत होती. मग अशी मजे करत आम्ही पोहोचलो चपराड आले. मग सगळ्यांनी आपली चप्पल वगैरे काढली आणि मग आम्ही गेलो मंदिरात हनुमानजीचे दर्शन घेण्यासाठी. मग आम्ही मंदिरात पोहोचलो. मंदिरात गेल्यावर हनुमानजीचे दर्शन घेतले आणि दर्शन घेतल्यावर हनुमानजीला आपल्यासाठी थोडी थोडी बुद्धी मागितली. मग बुद्धी वगैरे मागितल्यानंतर आम्ही थोडेसे फोटो बिटो काढलो. मग आम्ही आलो आपल्या गाडीजवळ चप्पल घालावसाठी, काहून तर आम्हाला जायचा होता नदी पावाले. मग चप्पल घालून झाल्यावर हे माझी बहीण माझ्या भावावर काहून होता हसत होती माहीत नाही. मग आम्ही आलो चालत चालत नदीजवळ. तर नदी मस्त पाण्याने तुडुंब भरली होती अशी एकदम पूर्ण. आणि हा माझा भाऊ झाडाले हात टेकून वर चिमणी पाहत होता. आणि हे आमच्या त्रिमूर्त्या मस्त नदीकाठी बसून गोष्ट खपालत होता. आणि हे माझी बहीण काहून होतं राहून राहून पागलसारखीच करे. मग आम्हाला लागली होती मस्त जोराची भूक. तर आम्ही मस्त पोटभर दाबून मसाला भातानं कढी खाल्लो. मग मस्त पोटभर दाबून जेवल्यानंतर माझा भाऊ मस्त दणादणा खर्रा घोटत होता ना. हे दोघे वर हलकटवाणी चिंच्या पाहत होते, पण यायला चिंच्या काही भेटलीच नाही. मग आलो आम्ही मार्कंडाले महादेवाचे दर्शन घेण्यासाठी, थोडीशी आपल्याला बुद्धी मागावासाठी. मग मंदिरात आल्यावर आम्ही थोडासा फोटो बिटो शूट केलो आणि मग गेलो आम्ही मंदिरात. मग आम्ही आलो मंदिराच्या आतमध्ये. तर येते मंदिराच्या आतमध्ये मस्त सुंदर कोरीव काम केला होता. मग आम्ही घेतलो महादेवाचे दर्शन. मग दर्शन घेऊन झाल्यावर माझा भाऊ मस्त जोरात नारळ फोडत होता आणि हे सगळे नारळ खावासाठी वाट पाहत होते. मग मी थोडंसं हलकटवाणी नारळ खाऊन घेतलं ना. मग इकडे आलो थोडेसे खिलोने बिलोने घेवासाठी, म्हणजे शॉपिंग करावासाठी. पण मला इथे दिसला हा सिंचन आले. थोडासा घर फिरवलं, पण मला इथे काही आवडलं नाही, म्हणून मग मी वापस येऊन गेलो. तुम्हाला जर का माझा ब्लॉग आवडला असणार तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका.